नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आज ना. खूप कामं करून घेतले नंतर व्हिडिओला सुरुवात केली. का तर खूप गोंधळ होता. गोंधळ म्हणजे कामच आवरायचे होते मला. आणि आता यश काय घेऊन आलाय ते पण तुम्हाला दाखवते. बघा जिममधून काहीतरी घेऊन आलाय तो. तिकडे तिकडे तिकडे. अरे इकडे नाही इकडे जा. तिकडे जा. यश यश त्याला बोलू. बसायला सांग त्याला. हां बस असं बसा. हां असं बसा. हे बघा. हां गुड बॉय ना. हा बघा घरी घेऊन आला आहे पण याला आंघोळ घालायची आहे त्यासाठी आणलं याला. आणि याच्या जोडीचा तो गेला कबीर. तुम्हाला सांगितलं ना मागे याच्या जोडीचा जो होता तो गेला. आता हा खूप एकटा पडला आणि आजारी पडतोय सारखा. आता याची पण काही ट्रीटमेंट चालली. आता त्याला आंघोळ घालायची. यश बोला त्याला काही औषधं लावायची आहेत. बसलाय कसा शहाण्यासारखा. वरती जाऊन बसत होता गादीवर जाऊन बसलेला. जायचंय का? हां तिकडे जा तिकडे जा. कसला ऐकतोय बघा. तिकडे नको जाऊ. अरे खाली कुठं बसल चपाती डब्यावर तो. ये इकडे ये. बस 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 बस. मी बेडशीट वगैरे काढून घेतलंय. मग नंतर गाद्या झटकून घे जरा. हां बस बस. बाहेर नाही जायचं. बाहेर नाही जा जा तिकडे. यश यश त्याला बोलव जा. ए अरे तोंड नाही लावायचं जा. हां बसा आता बसा. बस खाली बस. जा 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 तिकडे जा. हां बसा बस. असेच बसा आता इथं शाण्यासारखी. हां असेच बसा. इकडे चाललंय मला कांदा टमाटा कापून द्यायचं काम. बसल्याचं असं होत आहे. बस झालं आता तेवढंच कांदा. आणि हे आता चिल्ले पिल्ले आलेच सुट्टीला इकडं. यांचं चाललंय सायकल खेळायचं काम. आंघोळ घालायची इथं. डोळे कसे चकाकते दादा. इकडे बघ वरती बघ. ए वरती बघ वरती बघ. हां इकडं बघ. हां करा आता आंघोळ. काय लावणार त्याला? शॅम्पू लावणार आहे? नको नको. हां चला आंघोळ करून घ्या. पाणी होतलं काहीच बोलत नाही. चालेल काय येऊ नको म्हटलं. गप बसतो इथं. जा तिकडे बस. तिकडे बस जा. गप बसून राहिले इथं. ड्रायरने सुकवतोय तर त्याला ते आवडत नाही गरम वाफ त्याची. त्याचं चाललंय आता तिकडे त्याला सुकवायचं काम. मी ना चपात्या वगैरे करून घेतल्या. एवढं गरम झालं ना वरती फॅन लावून दिले. आता जरा बंद केलाय. हे बघा इथे ना भेंडी धुवून ठेवली. आणि चपात्या बघा आज गच्च डब्बा भरून चपात्या झाल्या. मी 2 टायमाचं वगैरे करून ठेवलंय. कांदा टमाटा कापून दिलाय सासूबाईने. आणि सुरण कापून ठेवलं बघा. आता सुरणची भाजी बनवायची आहे. आणि इथे मी डाळ लावली कुकरला. डाळ भात सुरणची भाजी वगैरे होणार आहेत. घरभर नाचतोय वरती गादीवर इकडे तिकडे. आता यश बोलत खाली बस तर बरोबर गप बसलाय. आता यशला लय घाबरतो हा. पण लाड पण करतो यश. खूप लाड करतो याचे. चाललाय आता घेऊन. आता याला घेऊन चालायचं. त्याला डायरीने चांगलं सुकवलंय वगैरे. ए ए आला तुम्हाला काय करतोय काय नाही करतो. बसला जाऊन तिकडे बसला. गरीबासारखं बसले बस तिकडे ते. खरंच गरीब आहे. खूप गरीब आहे. तो आगाव होता थोडासा. आता बघा सासूबाई बोलती तो स्वामींचं असतात ना स्वामी तर त्याला हात कुंकू लाव म्हणतात. आलाय आपल्या घरी. हा थांब 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 थांब. खायचं नाहीये. थांब जरा. थांब थांब. अरे रताळ्या थांब ना. त्याला बिस्किट देतो एखादं. हे बघा यश डॉगीला घेऊन गेला. त्यानंतर मी म्हटले आता काय उठला काही व्हिडिओ नको घ्यायला. पटापट काम आवडते. पण म्हटलं थोडंसं शॉर्टकट तरी दाखवा असू दे. यामध्ये आता डाळ काढून घेतली. भात लावलाय पुन्हा. आणि इकडे जे सुरण कापलेलं होतं मी बघा असं तेलामध्ये थोडंसं कोकम आणि हळद घातली. म्हटलं तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे कोकम घातले काय होतं याला खाज येत नाही. पहिले तर पापड तळून
चटणी बनवून ठेवली. आता सासूबाईला हे सगळं यशचं थोडंसं खाण्याचा प्रॉब्लेम येतोय. दीदीचं कसं पण बनवतात, पण यशला थोडंसं नाटकी जेवण लागतं माहिती आहे ना, का त्याच्या अगदी सोयीनुसार मला बनवायला लागतं. तर ठीक आहे, याची शॉर्टकटमध्ये रेसिपी दाखवते तुम्हाला मी. आता बघा हे थोडंसं तळून झालं आहे, मीडियम गॅसवर तळून झालं. हे काढून घेणार आहे. भरपूर कांदा आणि मोठा टमाटा असा कापून ठेवला आहे. नळ बंद करा, थोडा नळ बंद करा. मोठाच आवाज येतो ना, त्याने तुम्हाला आवाज नाही येणार म्हणून. ते गेल्यात गरम झाले ना. तर असं हे 2 मोठे मोठे कांदे, 1 टमाटा आणि आपले सगळं तिखट वगैरे घालून आणि हे वाटण 1 चमचाभर वाटण घालणार आहे मी फक्त. आणि अशी लपतं भाजी करणार आहेत. आणि इकडे हे मी तूप काढायला घेतलं, म्हणून मी म्हटलं आता ट्रायपॉड लावायला नको, खूप गोंधळ झाला आहे माझा आज. हे बघा तुपाचं अजून येत काढायचं ना, मलाहीच अजून 1 डब्बा येतं बाकी आहे. जरा थोडंसं थांबून फिरवून चांगला गोळावरती निघून येतो मस्त. म्हणून आता थोडंसं मी स्टॉप केलं आहे तुमच्याशी बोलायचं म्हणून. इतकी मलाई जमा झाली बघा, मागे तुम्हाला दाखवलं तेव्हा, त्यानंतर इतकी मलाई जमा झाली. तर आता ही भाजी वगैरे बनवून घेते. बनवून झाल्या दाखवते. का तुम्हाला सांगितलं काय घालणार आहे मध्ये, कांदा टमाटा आणि थोडं वाटण, आपलं सगळं लाल तिखट आणि डाळीला फोडणी द्यायची. अजून पाणी गरम करून ठेवले मी आणि ही डाळ गावची डाळ आहे आणि टमाटा वगैरे घालून शिजवून घेतली आणि फटाफट करून घेते. आणि काय खरेदी करून आणले ते पण दाखवते, पण हे सगळं आवरल्यानंतर दाखवते. जरा घरामध्ये थोडासा गोंधळ पडला आहे आज. तर हे बघा मी हे सगळं असं लोणी काढून घेतलं आणि पूर्ण याच्यामध्ये ना 3-4 पाण्याने धुवून घेतलं स्वच्छ आणि यात काढून ठेवले. आता का तर कढईमध्ये भाजी आहे, तर याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. संध्याकाळी वितळायला ठेवते. आता नाही, संध्याकाळी वितळेल तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल. इकडे ना आज छोट्या टोपामध्ये डाळ बनवते, पूर्ण गच्च टोप भरला आहे. आणि ही सुरणची भाजी अशी झाली बघा. आज आहे ना माझी खूप गडबड झाली तुम्हाला सांगते. हे बघा असं कांदा टमाटा घालून कोथिंबीर तेजपान वगैरे घालून अशी सुक्की भाजी बनवली, अशी डाळ भाताबरोबर अशी भाजी झालीत. आणि इकडे आज तुम्हाला किचन जर दाखवलं तर तुम्ही मला नाव ठेवाल. हे चिकट भांडे झाले, त्याच्यासाठी गरम पाणी करून ठेवलेत मी सगळे ह्या तुपाच्या भांड्यांना करायला. इकडे पसारा बघा, आज माझा किती कठीण पसारा झाला आहे, पण असू द्या आता सगळं आवरते. हे जेवणाचं पहिलं साईडला करते. आता माझं सगळं इकडं काम चालू होतं, पण सासूबाई तिकडं दळण केलं. बसल्या बसल्याच आपलं जे होतं ना ते करतात, दळण वगैरे केलं त्यांनी. दीदी त्या घरात झोपेले. काल इकडे झोपवलं होतं ना तिला, तर आम्हाला काम करायला खूप अडचण झाली. आज त्या घरात झोपायला सांगितलं, त्या बाजूला झोपली म्हणून मला इकडे एवढा आवाज वगैरे करून, नाही तर मिक्सरचा आवाज येतो, काहीच चालत नाही. तर आता हे सगळं भाजी वगैरे काढून घेते. तूप संध्याकाळी वितळायला ठेवते. कपडेसुद्धा सुकायला नाही घातले तुम्हाला सांगते आज. आणि वाजले किती टाईम दाखवते. वाजलेत बघा बरोबर 2 वाजेपर्यंत काम चाललेलं आहे बघा. आता सासूबाईने इथं दळण करून ठेवले बसल्या बसल्या. एक मी केळी खाल्लीत, खूप गडबड झालेली. मसाला बनवून आणला आहे, तो मसाला थोडा वेळ दाखवते मी तुम्हाला. पण आता टाईम झाला आहे. इकडे आज अशीच नॉर्मल देवपूजा झालेली आहे, जास्त काहीच मेहनत नाही घेतली. वरच्यावर देवपूजा झालीत फक्त. चला आवरून घेते थोडंसं फटाफट आणि मग मसाला वगैरे तुम्हाला नंतर दाखवते. रात्री थोडीशी वेगळी काय पुन्हा खरेदी केली ती पण दाखवते. आता पहिले काम आवडते. तर आता माझं झालं आहे आत्ताशी काम. पहिलं काम दाखवते आणि घड्याळ दाखवते. आज वाजले किती बघा. आज ना अगदी माझा अंत निघाला तुम्हाला सांगते. अगदी जीव रडकुंडीला येतो ना म्हणतो, असं झालं. अक्षरशः इतकं काम होतं सकाळपासून. मला आज खूप काम होतं बघा. आता किचन वगैरे सगळं क्लीन केलं. आज तुपाचं आहे ना, सगळं असं भांड्यांचा पसारा, मिक्सर वगैरे घाण झालेलं, गॅसवर सगळं मी गरम पाण्याने धुतलं आहे. पूर्ण किचन वगैरे ही भांडी बिंडी मी सगळी ना असं तेलाचं होतं. ते बाकीचे तर बाहेर ठेवून दिली, जे आपलं मी त्याचं लोणी वगैरे काढते ते सगळे बाहेर ठेवले. पण भांडी बिंडी सगळं इथलं आवरून घेतलं. बेसिंग वगैरे लाद्या वगैरे पुसून घेतल्या. सगळं झालेत. सासूबाई काढते मला तिकडून आंबे खायला. ते जेवलेत, त्यांचं चाललंय, बोलते आता जेवणाबरोबर आंबे खा. आता वाजले किती बघा. हे बघा 3:30 वाजले आज मला काम करोपर्यंत. आज इतका वेळ झाला आहे. वगैरे केलं, आज बांधून ठेवलं आहे. पण आज शनिवार आहे, आमच्याकडे चक्की बंद असते, तर दळण द्यावं लागेल. इकडं सगळं आवरलेलं आहे. जेवणाचं इकडे सासूबाई आणि यश जेवले, तर जेवण इकडंच ठेवलं आहे. आता दिदीला मला जेवायचं आहे. दिदीला मी आता उठवलं आहे, पण आता यश आला ना तर AC लावली त्याने. तर सगळं दरवाजा खिडक्या सगळं बंद करून घेतलं, कारण इतकं गरम होतं बाहेरून आल्यावर. आता मला अजून चेंज करायला, मी पूर्ण भिजलेत आज. त्याला तिकडच्या रूममध्ये, तिकडचं ACचं काय झालं आहे ना, गॅस लिकेज होतो आहे. आत्ता गॅस भरलेला मागे 3,500चा, आणि बघा 2 महिने पण नाही झाले अजून. गॅसचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, लिकेज होतं आहे वाटतं. तर ते करायला पण आता यांना वेळ नव्हता. तर ठीक आहे,
आता हे तर आता राहिलेला अजून थोडासा व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवते. आता पहिलं जेवण वगैरे किती वाजले 3:30 वाजून आता 5 मिनिट आणि वरती झाले. आता मग चेंज करते, जेवते, थोडंसं मसाला वगैरे जे राहिले ते तुम्हाला संध्याकाळी दाखवते. आणि सासूबाईसाठी पुन्हा अजून थोडीशी खरेदी केली, रात्री दाखवते तुम्हाला. आता थोडं रिलॅक्स व्हावं लागेल. 5 वाजेपर्यंत जेवून 4 ते 5पर्यंत तरी रिलॅक्स व्हायला लागेल. पाणी आलं की पुन्हा झालं चालू. मग चला भेटते नंतर थोड्या वेळाने तुम्हाला. तर बघा दुपारी तुम्हाला भांडी वगैरे दाखवली आणि खूप आवरायला उशीर झाला मला. जेवायला 4 वाजले. तिथे मी 4 वाजता जेवली. मग नंतर काय थोडं पडले आणि लगेच पाण्याचा टाईम झाला. या झोपलेल्या दोघी अजय त्या झोपलेल्या. दीदी पुन्हा खाऊन पिऊन झोपलेली. का तर आज जायचं नव्हतं, आज सुट्टी होती तिला. आता आज नाही गेली नाईटला. माझी इकडं दिवाबत्ती वगैरे सगळं झालं आहे आणि तिकडे गॅसचं पुन्हा काम चालू केलं आहे. आता इकडे बघा मी दूध वगैरे गरम करून मी आपली चहा भरून पिलेत, कारण या दोघी झोपलेल्या होत्या मस्त आरामात. आणि आता कढई गरम व्हायला ठेवली बघा. हा तुपाचा गोळा मी एवढा लोण्याचा फ्रीजमध्ये सकाळी केलं, कारण कढई खराब होती. तर म्हटले कधी हे करू. आता असं काढून मी पहिलं कढईमध्ये घालते. कढई खूप गरम झाली कधीची. सगळं टाकते असं. सगळं असं कढईमध्ये टाकून दिलं आहे. आता वितळले. कढई खूप गरम झालेली म्हणून मी पहिलं सगळं असं चमच्याने काढून घेतलं. हां ते तुपाचं टाकलं ना त्यात. अहो ते फोन आला ना. मी कढई जशी गरम व्हायला ठेवली ना ताई नव्हतं वरच्या ताईंचा आपल्या 1305 वाले ताई ना त्यांचा फोन आला, कारण त्यांना पण माझ्यासारखा ते चक्करचा प्रॉब्लेम होता म्हणून आमचं चाललेलं डिस्कस डॉक्टरचं काहीतरी. आता हे असं चांगलं पातळ झालं आहे. इकडे बघा संध्याकाळचा दिवा वगैरे चालू आहे तिथे. इथे काही काचेची गरज पडत नाही, कारण किचनमध्ये काही हवा येत नाही म्हणून. आता सध्या मी गॅस फास्टच ठेवला आहे. थोडंसं चांगलं वितळू देते आणि मग नंतर गॅस कमी करून कंटिन्यू हलवत राहणार असं. आणि थोडंसं झालं की लवंगा टाकणार. मग तुम्हाला दाखवेच कसं काय तूप तयार होतं आहे ते. आता सगळं बनवून घेते, कारण खूप वेळ लागतो याला. हे का पूर्ण पातळ झालं आहे. तर आता हे सगळं असं बनवून घेते, नंतर दाखवते. हे बघा असं आता तूप तयार झालं आहे. कंटिन्यू हलवत होते मी, इथून बाजूलाच नाही झाली. मी लवंगा टाकून दिल्या. तुळशीचं पान नाही, आता संध्याकाळ झाली. तुळशीचं पान नाही, लवंगा यात दिसत आहेत की नाही. 5 लवंगा टाकल्यात मी. आपलं दालचिनी वगैरे टाकू शकतो किंवा आपली वेलची पण टाकू शकतो, पण नाही मी फक्त लवंगा टाकते यामध्ये. आता गॅस एकदम बारीक चालू आहे. आणि ते बघा एकदम मी थोडंसं ना 1 चमचाभर पाणी घालणार आहे ते. असं गॅस बंद करायच्या अगोदर ना हे बघा असं उकळी येते मग पाणी घातल्यावर. याने काय होतं एकदम तूप आहे ना असं दाणेदार बनतं. आता गॅस बंद करायचं आहे. 1 चमचाभर पाणी ओतल्याचं बघा ते जळालं त्यामध्ये. आता गॅस बंद करते. झाले. आता हे थोडंसं आता खाली बसू देते आणि नंतर वरती एकदम नितळ येईल. खाली असे थोडीशी थाळ बसून जाईल. हे जे दिसते बेरी अजिबात अशी काळसर नाही होऊ दिली बघा, नाही तर मग तूप एकदम लाल लाल होऊन जातं. झाले. आता हे थोडंसं असं रिलॅक्स होऊ देते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला. आता कढई मग तिकडे तसंच ठेवलं आहे. गाळून घ्यायचं आहे पण थोडंसं सेट होऊ देते. आता इथं आले तर तुम्हाला मी बोलले आज आम्हाला जायचं होतं बाहेर. जायचं नियोजन पण झालेलं, पण मध्येच काय माहिती काय झालं, साहेबांना काहीतरी काम आलं तर आमचं जायचं कॅन्सल झालं. जायचं होतं एक ठिकाणी कार्यक्रमाला, ते राहून गेलं. आणि तिकडची तयारी केली आहे थोडीफार. आता मसाला दाखवते तुम्हाला. तर हे बघा मी हा मसाला बनवून आणला आहे. हा एवढा आहे. हा किती माहिती 3 किलोचा झाला आहे. आता पिशवीमध्ये म्हणून असा दिसतो एकदम डार्क कलर आहे. बरणीमध्ये भरायचा आहे. आणि तुम्हाला मी ना याची लिस्ट दाखवते काय काय टाकलं आहे याची नाही. हे बघा हे याची पूर्ण लिस्ट दाखवते, बघून घ्या. हे बघा किती ग्रॅम काय वस्तू टाकली आहे ना. थांबा मी हात इथून वरती करते किंवा मी फोटो मारून टाकेल याचा आहे ना, फोटो मारून तिथे करेल. हे बघा 2334 रुपयाचा हा 3 किलो मसाला झालेला आहे माझा. सगळं त्यात सगळे टोटली गरम मसाले, खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर सगळं काही घातलेलं. हे बघा तिखट मिरची किती, बेडगी मिरची किती, लवंगी किती, काश्मीरी किती, शंकेश्वरी बघा सगळं असं हे
त्यांनी मला हे प्रमाण लिहून दिलेलं आहे, किती ग्राम घातलेले आहे, किती रुपयाचं घातलेले आहेत. जय महाराष्ट्र मसाले. या हवेने उडतंय म्हणून मला असं पकडायला लागतंय. असं पकडा, सासूबाईला पकडायला लावते म्हणजे तुम्हाला समजेल. हां हे बघा, ते हवेने उडतंय ना. टोटली नावं, ग्रॅम, पैसे असे. ज्यांना बनवायचं आहे अशा पद्धतीने बनवला. मीडियममध्ये मसाला बनतो, जास्त तिखट नाही. त्या काचेच्या बरणीत भरायचं आहे. चला ठीक आहे, याला खाली घ्या. आणि आम्हाला जायचं होतं ना, तिकडे जायचं होतं. पहिले यांना ना घरी सासूबाई आणि दीदी दादा होते, त्यांना आंबे वगैरे आणून ठेवलेले. आपले गावच्या थोडे पिकले नाही आहे, यांनी पुन्हा आणून ठेवले. आणि हे वेगळं खरबूज आणले त्यांनी. आणि जिकडे जायचं होतं तिकडं त्यांना आम्ही लोणचं वगैरे भरून ठेवलेलं. आणि थोडे घरचे ते कच्चे आंबे पण भरून ठेवले होते ना, त्यात आहे ना त्या पिशवी, तर त्यात आंबे पण भरून ठेवले होते. आणि एक साडी आणून ठेवली होती, तुम्हाला सांगते. हे बघा, पण काहीतरी अर्जंट काम आलं तर हे बघू नंतर कधी देणं होतं आहे. बोला, याचा वेगळा असं छान कलर आणला होता, असं ना पिस्ता कलर आहे, पण मस्त छान वाटत होती. छान अशी दिसायला पण सुंदर दिसत होती. गोंडे वगैरे हे बघा, अशी पदराला गोंडे होते. ब्लाऊज पीस असं म्हणजे या ना अशा फॅन्सीमध्ये येतात. अशा जास्त भडक नाही, काठपदर नाही. छान होतं कलर. बघू तसंच ठेवल, कधी त्यांच्याकडे जाणं होईल तेव्हा देईन. हे ठेवते अशीच. तर मी परवा तुम्हाला बोलले सासूबाईला मी 4 मणी घेतलेले, ते 1 ग्रॅममध्ये 4 येतात, ते घेतले ते. पण घरी आल्यावर काय झालं, मी पूजा वगैरे केली आणि मीच त्यांना बोलले, त्या काही नव्हत्या बोलल्या, मीच बोलले. म्हटले मला असं वाटलं होतं आता गळ्यामध्ये ना मोठे मणी भरपूर झाले, छोटे मणी घ्यायचं मन होतं माझं. पण मी घ्यायला चालले, त्यांना सांगेल नव्हतं. मी दीदीला कानातले आणि त्यांना घेणार होते. आणि पण 2 वस्तू घेतल्या, ते नंतर दाखवेल तुम्हाला. त्या मोठ्या मोठ्या घेतल्या, 4-4 ग्रॅमच्या काही घेतलेल्या आहे, पण त्यानंतर दाखवेल. द्यायच्या आहेत आपल्याच घरातल्याच माणसाला द्यायच्या, पण त्यानंतर दाखवेल. तर हे मग मी हे छोटे मणी घेतले, हे तुम्हाला अशी खाली इथं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा, हे 1 ग्रॅममध्ये 10 मणी आलेले. हे पिंकवाली मूद आताशी टाकले, याच्यावर दिसतंय की नाही पाकिट देते. राहू द्या याच्यावर दिसते ते. हे ना कलर्स एकसारखं होतं आहे. तर बघा, हे 1 ग्रॅममध्ये 10 येतात. तर मग ते दिले आणि 2 ग्रॅम घेतले, मग 20 मणी आले. ते असे थोडेसे एकदम छोटी साईज नाही, छोट्यापेक्षा अजून एक थोडीशी मोठी साईज आहे. 1 ग्रॅममध्ये 10 येतात. हे 20 मणी घेतले. मग त्या बोलले मोठे मणी खूप झाले गळ्यामध्ये, मला त्याच्यामध्ये असे छोटे घालायचे आहेत. मग हे घेतलेत. ते जाणार आहेत गावी. मग म्हटले चला आता अधिकाचा महिना आहे, असू द्या, होऊन जाईल. आता ना एवढ्यामध्ये कोणाला काही जास्त घेतलेलं नव्हतं. सध्या काही ना काही होतं नियोजन, दिदे शिक्षण वगैरे. तर आता ही त्यांना देते, सांभाळून ठेवा त्याच्यामध्ये. आता एवढ्या ह्याच्यामध्ये ना भरपूर काय काय चालू होतं. मग मागे मी ते कानातले वगैरे बनवले. आणि काय गुरुप्रशाम असू दे, काहीतरी असं काशी याला मी काहीतरी घेत असते, छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी अशा. आणि आता मागचा गुरुप्रशाम होतो, त्याला काही नव्हतं घेतलं, मी गेलेच नव्हते. पण म्हटलं आता अधिक महिन्यामधलं आलं आहे तर घेऊया. मग घेतलं मी ते. 17,300 भाव होता 1 ग्रॅमला. तर हे 34,600चे 2 ग्रॅम घेतले. पण आपण वरचे 600 नाही दिले, नाही का त्यांना, नाही दिले वरचे 600 मी त्यांना. 2 ग्रॅममध्ये वरचे 600 दिले. 17 गुण 34च दिले मी त्यांना. ठीक आहे, चला आता सकाळून छोटा मोठा कसा व्हिडिओ चालला आहे. मोठा झाला आहे, छोटा झाला माहिती आहे. मोठाच होतो व्हिडिओ, खूप मोठा होतो, मग छाटावं लागतं खूप. आता ह्या व्हिडिओला इथे थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना आज ती स्वामी समर्थ. हे बघा, आता अशी बेरी सगळी खाली बसलीत आणि तळ अगदी असं मस्त छान असं तूप वरती तयार झालं बघा. आता हे गाळून घेणार आहे मी. मस्त छान. आणि सुगंध तर एवढा सुंदर येतोय ना. जर तुळशीपत्र आपलं आणि आपलं नागिलीचं पान जर एखादं टाकलं ना, आणि छान सुगंध येतो. पण आता दोन्हीपैकी एक पण नाही. ठीक आहे, असू द्या. आणि आता इकडे काय काम चालू आहे. जो पहिल्यातला माझा आपला जो कांदा लसूण मसाला होता बघा, तो मी असा काढून घेतला आहे बरणीमधला. इथे काढून घेतला. याच्यामध्ये ना फिकट कलर दिसतो, पण खूप डार्क कलर आहे. मलाच लगेच फरक जाणवतोय की किती कलरला फरक दिसतोय. इकडे बघा, हा मसाला सासूबाईने भरून ठेवला बरणीमध्ये. पंख्याने उडेल म्हणून आम्ही AC लावून दिली, कारण गरम पण खूप होते. दीदीने आईस्क्रीम खाल्ली आणि आजीला ठेवली बघा, थंड आईस्क्रीम खा बोलते. हे बघा, असा मसाला आपला आता मला हा 3-4 महिने म्हणजे दिवाळीच्या नंतरच मला थोडासा मसाला कमी पडेल. दिवाळीपर्यंत एवढा बरोबर होतोय.
कारण मागे 2 किलोचं केले ना, आता 3 किलोचं करून घेतलं आहे मी. बघा छान असं. आणि गोटळ्या वगैरे होत्या ना, सगळ्या फोडून घेतले सासूबाईने. झालं, आता याला ठेवून देते.